हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मकर संक्रांत होती आणि आम्हाला आवरून मंदिरामध्ये जायचं होतं. तर सगळ्या बायका एकदम मस्त रेडी होऊन आम्ही मंदिरात चाललो होतो. तर चला पाहूयात पुढे. आणि आम्ही ज्या मंदिरामध्ये गेलो होतो ते मंदिर खूप जास्त म्हणजे खूप सुंदर होतं. आणि आज सगळ्या देवाने इतके सुंदर सुंदर कपडे घातलेले होते. तिथे राम आणि सीताचं मंदिर होतं, श्रीकृष्ण आणि राधाचं मंदिर होतं, महादेवाचं एक मंदिर होतं, गणपतीचं मंदिर होतं. तर खूप छान छान मंदिर होतं आणि आमचं आज छानपैकी मस्त सगळ्यांचा कार्यक्रम झाला. सोनाली खाली सुरुवात करते. मकर संक्रांतीचं प्रत्येकाची प्रथा वेगळी आहे. जसं की काही लोकांनी तिथे पानाचे विडे वगैरे, खोबरं, हळकुंड वगैरे सगळ्या गोष्टी होतं. तिथे एकमेकांना तो विडा दिला जातो. तशा प्रकारे पण काही जण साजरी करतात. आणि मकर संक्रांत का साजरी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? तर या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर आली होती आणि या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केलं जातं. मकर संक्रांत या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात. त्याला देखील मकर संक्रांत म्हणून ओळखलं जातं. तर ह्यावेळेस जो मकर संक्रांतीचा मुहूर्त होता तो 2:15चा होता आणि आम्ही घरातूनच 4 वाजता निघालो. घरातली देवाची सुगडांची पूजा वगैरे केली आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही सगळी पूजा वगैरे केली आणि तिथे एकमेकींना ववसलं वगैरे आणि तिथून आम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं होतं. मग आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा वगैरे केली. सगळ्यांना एकदम कडाक्याची भूक लागली होती, पण फोटो तर काढायचे होते. मग फोटो वगैरे काढले, मस्त व्हिडिओज वगैरे काढले आणि आम्ही निघालो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नेक्स्ट व्हिडिओ हळदी कुंकवाचा असणार आहे. नक्कीच आपण पाहूयात पुढे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.